नमस्कार अमरावती. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या वतीने साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक ई-लायब्ररीचे 3 मे रोजी उद्घाटन झाले आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात हे उद्घाटन पार पडले. या ई-लायब्ररीला न्यायमूर्ती भूषण गवई नाव देण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दारे खुली झाली आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना घरबसल्या दर्जेदार शिक्षण घेता यावं आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने या ई-लायब्ररीची उभारणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सुमारे 70 संगणकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून तब्बल 300 विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होणार आहे. या ई-लायब्ररीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास, स्पर्धा परीक्षा तयारी तसेच विविध शैक्षणिक साधनांचा सहज वापर करता येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळणार असल्याचं मतही मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉक्टर प्रियंका विश्वकर्मा, न्यायाधीश अनिल किलोर, न्यायाधीश प्रवीण पाटील, खासदार बळवंत वानखडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. या उपक्रमामुळे चांदूर रेल्वे शहर शिक्षणाचा डिजिटल दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकत असल्याचं चित्रही पाहायला मिळते आहे. सर्वप्रथम मी ही सांगू इच्छिते की आज या चांदूर नगरी या चांदूर नगर परिषदमध्ये एक ऐतिहासिक दिवस होता. कारण की भारताचे सर्वोच्च न्यायव्यवस्थेचे माजी सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती श्री भूषणजी गवई यांचे आगमन आपले चांदूर नगर परिषदमध्ये झालेलं होता आणि त्यांच्या हस्ते चांदूर नगरीमध्ये जी आमची परिकल्पना होती ई-लायब्ररी आणि त्यासोबतच एक वर्क प्लेस जिथे वर्क फ्रॉम होमसाठी वायफाय व्यवस्था आणि अशी त्यांच्यासाठी एक व्यवस्था करण्याची आमची परिकल्पना होती. त्याच्या उद्घाटनपर आज त्यांच्या हस्ते करण्यात आला आणि निश्चितच या माध्यमातून एक नवी पिढी जी आहे त्यांना एक नवा एक प्लेस मिळेल जिथून आपले यूथसाठी एक नवा वर्क, नवा विचारधारा आणि एक नवी ऊर्जा सुरुवात होऊ शकते. तो त्या परिकल्पनेतून आज आमच्या हा योजना होती एक अशी आणि सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्या हस्ते त्याच्या उद्घाटनात लायब्ररीला त्यांचं नाव दिलं आणि किती कॉम्प्युटर राहणार त्या ठिकाणी? तिथे 70 कम्प्युटर आहे. 70 कम्प्युटर आम्ही तिथे श्री भूषणजी गवई ई-लायब्ररी असं काही त्यांच्या नावातून आपण ठरवू.